नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में 11 वर्षीय बालक अब्दुल रुजेक अब्दुल रज्जाक की खदान में के पुराने गड्ढे में जमा पानी में डूबने से मौत हो गई। इस घटना को लेकर शुक्रवार को महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता चंदू लाड़े अपने साथियों के साथ खनिकर्म विभाग के अधिकारियों से मिले और तीव्र निषेध जताया। उन्होंने प्रशासन की कार्यप्रणाली पर नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि विभाग की लापरवाही के कारण एक मासूम की जान चली गई। साथ ही पहले हुई ऐसी घटनाओं का उल्लेख करते हुए मृतकों के परिवारों को मुआवजा देने की मांग भी की। अधिकारियों के कथित गैर जिम्मेदार जवाब पर भी मनसे कार्यकर्ताओं ने नाराजगी जताई है। बघा, काल सुजैन अब्दुल रज्जाक हा 11 वर्षाचा मुलगा गोदनी येथे खदान आहे, त्या खदानामध्ये पाणी साचलेलं आहे। त्या पाण्यामध्ये बुडून मरण पावला। त्या ठिकाणी आतापर्यंत आमच्यापाशी आकडा आलेला आहे 10 मुलं असेच मरण पावले याच्या आधी। आता ही या खनिकर्म विभागाची जबाबदारी होती, त्यांनी त्या तिथे परवानगी दिली होती आणि या डिपार्टमेंटचं लक्ष त्याच्याकडे आजपर्यंत गेलं नाही। म्हणजे मुलं मरण पावले, पण या विभागाने किंवा प्रशासनाने या गोष्टीकडे कधीही लक्ष दिलेलं नाही। आणि आज जेव्हा आम्ही आता इथे आलो तेव्हा आम्हाला सुरुवातीला असं उत्तर दिलं होतं की आम्ही तिथे खदानीसाठी परवानगीच दिली नाही। जेव्हा आम्ही त्यांना लिखित मागितलं तेव्हा ते म्हणतात की शोधायला गेले आणि मग त्यांना भेटलं की 2009 पर्यंत या विभागाने त्यांना परवानगी दिली होती। आता परवानगी या विभागाने दिल्याच्या नंतरही 2 महिन्याआधी पुन्हा एक मुलगा मरण पावला होता, आर्यन पटेल म्हणून। आणि त्या गोष्टीची या अधिकाऱ्यांना म्हणजे अतुल दौंड या अधिकाऱ्याला माहिती होती 2 महिन्याआधी की त्या ठिकाणच्या खदानीच्या पाण्यामध्ये तो बुडून मरण पावला। तरी या अधिकाऱ्यांनी त्या खदानीला बुजवण्याचं किंवा कोणतंही रेस्ट्रिक्शन करायचं किंवा प्रोहिबिटेड प्लेस डिक्लेअर करायचं अशी कोणतीही दखल घेतली नाही। त्यांच्या चुकीमुळे आज पुन्हा काल हा मुलगा मरण पावला। म्हणजे ही पूर्णपणे या विभागाची चुकी आहे आणि या विभागाच्या चुकीमुळे हा मुलगा मरण पावला। आता आम्ही त्यांना 3 तासापासून आम्ही इथे बसलेलो आहे आणि 3 तासापासून बसल्याच्या नंतर हे एवढ्या ढिल्यापणाने कामं करून राहिले की यांचा रेकॉर्ड भेटून नाही राहिला। आणि आम्ही आता त्या रेकॉर्ड भेटल्याच्या नंतर ते आम्हाला सांगतील की काय परवानगी आहे। आम्ही या गोष्टीची वाट पाहतो आहे की त्या फाईलमध्ये काय असं आहे की क्लोजरची रिपोर्ट होती किंवा त्याला बॅकफिलिंग करायचं होतं की ते शेततळ्यासाठी दिलं होतं, ते चेक करायचं आहे। आणि आतापर्यंत त्या तळ्यामध्ये जेवढे मृत्यू झालेले आहे त्या सर्वांची भरपाई, नुकसान भरपाई त्यांना भेटली पाहिजे। सोबतच या प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्याकडून याच्यावर हलगर्जीपणा झाला आणि ज्याच्यामुळे एवढ्या मुलांचे जीव गेलेले आहे त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्या वरिष्ठांनी त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि विभागीय चौकशी सुरू केली पाहिजे अशी आम्ही आता मागणी करतोय। बघा, अधिकाऱ्यांचं तर अजून काहीच म्हणणं नाही आहे, त्यांच्याकडे अजून रेकॉर्डच भेटून नाही राहिलेला आहे। फक्त जबाबदारी फिक्स झाली आहे की या विभागामार्फत परवानगी दिलेली होती। आता आम्ही फक्त त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय। उत्तर आम्ही जे प्रश्न केलेले आहे त्याचं उत्तर समाधानकारक भेटलं नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाधानकारक उत्तर भेटला नाही किंवा रिझल्ट भेटला नाही तर काय करते हे नवीन सांगायची गोष्ट नाही। जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही नक्की करू।